UPI वर आता चार्ज लागणार का? मित्रांनो, समजा UPI वरून तुम्ही 100 रुपये पाठवले आणि त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागला तर UPI ट्रान्झॅक्शन चार्जेबल होणार असल्याच्या चर्चेमुळे सध्या अनेकांच्या मनात हाच प्रश्न आहे. पण खरंच UPI वर चार्ज लागणार आहे का? की ही फक्त अर्धवट माहिती आहे? चला नेमकं काय प्रकरण आहे ते लवकर समजून घेऊया. UPI वर चार्ज. तर सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, सामान्य UPI युजर करून प्रत्येक पेमेंटवर थेट चार्ज वसूल करण्याचा निर्णय झालेला आहे असं समजणं चुकीचं आहे. सध्या चर्चेचा मुख्य मुद्दा आहे UPIच्या इकोसिस्टीमचा खर्च आणि त्यासाठी लागणारा रेव्हेन्यू मॉडेल. कारण आपण दुकानात QR कोड स्कॅन करून पेमेंट करतो, पण त्या ट्रान्झॅक्शन मागं बँक्स, पेमेंट ॲप आणि इन्फ्रास्ट्रक्चर चालवण्यासाठी मोठे मोठे नेटवर्क काम करत असतात. तर मित्रांनो, पहिल्यांदा हे समजून घ्या की UPI फक्त QR कोड नाहीये. इथे फक्त टर्म समजून घेणं महत्त्वाचं आहे. MDR म्हणजे मर्चंट डिस्काउंट रेट. सोप्या भाषेत सांगायचं तर मर्चंट कडून ट्रान्झॅक्शन प्रोसेस करण्यासाठी घेतली जाणारी फी. UPIच्या ग्रोथमध्ये मोठ्या प्रमाणावर 0 MDR मॉडेल महत्त्वाचा निर्णय राहिलेला आहे. त्यामुळे मर्चंटसाठी UPI पेमेंट अट्रॅक्टिव्ह आहेत. पण याच मॉडेलमुळे पेमेंट इकोसिस्टीमचा खर्च कोण उचलणार हा प्रश्न पुन्हा पुन्हा चर्चेत येतो. आता सर्वात मोठा प्रश्न, आपल्याला UPI वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील का? सध्या सामान्य युजरसाठी प्रत्येक UPI पेमेंटवर चार्ज लागणार आहे असं घोषित झालेलं नाही. म्हणून व्हॉट्सॲपवर किंवा सोशल मीडियावर आजपासून UPI वर चार्जेस किंवा 100 रुपयाचं पेमेंट केल्यावर 2 रुपये एक्स्ट्रा लागणार अशा व्हायरल मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका. पण भविष्यात पेमेंट इकोसिस्टीममध्ये काही बदल होऊ शकतात. उदाहरणार्थ मर्चंट्स, बिझनेस किंवा काही स्पेसिफिक प्रकरणाच्या ट्रान्झॅक्शनसाठी वेगवेगळे फी मॉडेल येऊ शकतात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मित्राला 500 रुपये पाठवले आणि लगेच 10 रुपये UPI फी लागणार. तोपर्यंत अशी भीती बाळगण्याचं कारण नाही. म्हणून सध्या तर कन्क्लुजन अगदी सिंपल आहे. UPI बंद होणार नाही आणि प्रत्येक UPI पेमेंटवर चार्ज पण लागणार नाही. पण UPIच्या बिझनेस मॉडेलवर चर्चा नक्की सुरू आहे. तुम्हाला UPI वर फ्युचरमध्ये चार्जेस लागला तर तुम्ही कॅशकडे परत जाल का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच टेक आणि डिजिटल पेमेंट अपडेटसाठी टेक्नो डायनामिकाला सबस्क्राईब नक्की करा.